हा बोला की. काय त्याच्यामध्ये पर्सनल काय वाद आहे तुझा? ते कवेकर डायरेक्ट नाव घेतले तिथं तू. माझा पर्सनल वाद आहे. कसला पर्सनल वाद आहे तुझा? बघा मागल्या बातम्या काढा. आत्ताच्या पोस्टच्या बारेत बोलतोय मी. मागायला बातम्या गेला नाही, भोसड्यात. आताच्या पोस्टचा विषय नाही. मग ती पोस्ट काय आताच्या टाकली तू? प्रकरणावर काहीच नाही. जो पण त्या प्रकरणाची आमदाराला पोस्ट जो नाही. पण पाठीशी घालणार ना त्याच्या याला घोडे लावणार दयावान सरकार. हे गोष्ट लक्षात ठेव. तू मी पत्रकार पण असू दे का तुमच्यासोबत कोण पण आहे. असू दे. मी पण माहिती तुमच्या पोस्ट काय सोबत टाकली आहे त्या तू? मुलाला न्याय मिळावा म्हणून. अशी पोस्ट टाकून न्याय देतो का रे तू? हा, तुला जरा अक्कल आहे का? पत्रकार का कोण आहे तू? दुसऱ्याचा आणि माझा एका पत्रकाराचा आणि माझा वैयक्तिक वाद आहे. अरे पत्रकार त्याच्यावर ही प्रश्न येत नाही. दिलंय काय तिथं? वाचलं का तू? लातूर पत्रकारिता धाराशिव पॅटर्न करायला वेळ लागणार नाही. लवकर तुमचे कुत्रे आवरा आणि मराठ्यांची बदनामी करायचे थांबवा. ॲक्स्टेक कवेकर. आणि याच्यात काय पर्सनल मॅटर आहे? कवेकरचा कुठून संबंध आला तुझ्या मॅटरशी? या मॅटरशी संबंध नाही. आणि ही जी पोस्ट आहे आई ती वेगळ्या मी परत अर्थाने कॉल आहे. करणार नाही तुला. आणि- लवकरात लवकर ती पोस्ट डिलीट झाली पाहिजे. आणि जो कोण त्याला पाठीशी घालणार त्याच्या याला आम्ही पद्धतशीर घोडे लावणार. पाठीशी ती तर माझा कट्टर विरोधक आहे कवेकर. तुम्हाला माहिती आहे का? भाजपचा आहे ती. भाजपचा आहे ती कट्टर माझा विरोधक आहे. ती पोस्ट डिलीट झाली पाहिजे. परत मी कॉल करणार नाही, लक्षात ठेव. आणि जो कोण त्याला पाठीशी घालणार त्याच्या याला घोडे लावणार आम्ही पद्धतशीर. तर तुमच्या आधी न्याय घोडे लावायले लातूरमध्ये. कोणाला विचारा माझं नाव. तू आमचं ना पुरा महाराष्ट्रात विचार. समजलं का? आणि कोणाशी बोलते त्याचं भान ठेव जरा. तुला 2 मिनिटं लागणार ना उचलायला मला, समजलंच ना? अरे बाप. हा, इथं कोण आहे तुमचा जिल्हाध्यक्ष? निलेश मांदळे तिथं. पाठवू का त्याला? द्या पाठवून. 1 मिनिटं थांब, भाईशी बोल. हो. हॅलो सर नमस्कार. संदीप निकुंभ बोलतो, दयावान सरकार मुंबईमधून. अरे हो सर, हो बोला. कसं आहे माहितीये का, हा विषय आहे ना आता मी घेतलेला आहे सिरियसली. बरं, आणि तो विषय हत्येचा विषय आहे. मित्र ऐक, कसं आहे माहितीये का, तू पत्रकार आहेस, आपल्याकडे पण सगळे त्या प्रकरणावर काहीच बोलणार नाही. कसं माहितीये का, आणि ऐकून घ्या पहिले मी काय बोलतो. जो आता तो डॉक्टर आहे, तो वकील किंवा पोलीस अधिकारी आहे, जो या गोष्टीला लपवायचा प्रयत्न करणार ना त्याला आम्ही उचलून मुंबई आणणार. हा 100% लिहून घे माझ्याकडे, रेकॉर्ड कर पाहिजे तर याच्यामध्ये तू नको पिसला जाऊ. तू ऐकून घे, तू नको पिसला जाऊ याच्यामध्ये. समजलं का? विषय कधीही काही मदत लागली ह्या प्रकरणामध्ये तर मला कधीही कॉल करा. ते करो. तुमच्या सोबत आहे. फक्त इथं ना विषय तर वेगळा होऊन जाईल. मग तू उगाच बिनकामचा पिसला जाईल याच्यामध्ये. कारण मी आता अजून एकाला उचलणार आहे. आता कारण काय झाले माहितीये का? कारण काय झाले माहितीये का? मी कसं सांगा तुम्हाला, फोनवर बोलता येणार नाही असा विषय आहे. कुठे राहिला? मी तर आज पुण्याला होतो. वैयक्तिक आहे माझा, वैयक्तिक विषय आहे. आणि खूप म्हणजे सगळ्या लातूर जिल्ह्याला माहिती आहे माझा वैयक्तिक विषय तो. हा ते मान्य आहे, पण हे करून काय होतं माहितीये का, याच्यामुळे तू पिसा जातो. इथं काय दाखवलं, तू आत्महत्येला हत्या दाखवून एका शैक्षणिक संस्थेला बदनाम करू शकते. याच्यामध्ये विषय काय होतो, तू ती साईड घेतो असं होऊन जातं ना. आता तू एक नॉर्मल तू विचार कर त्याच्यामध्ये. बाई मी कट्टर पुरोगामी विचाराचा आहे आणि कवेकर जे आहेत ते हिंदुत्ववादी विचाराचे आहेत. त्याच्यामुळे ह्याच्या आधी त्यांच्या बातम्या बघा, मी त्यांना कसं ठोकलेलं आहे त्यांना बातम्या. नाही मग याचं त्याला सोडणार तर नाहीच मी तर. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट लागणार याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. कधीही हा खरा मी अर्ध्या रात्री तुमच्या सोबत आहे. हा, तर याच्यामध्ये जे लोक ना ते पिसले जातील तर उगाच बिनकामाचं बोलता ना ते हा बैल मुझे मार होऊन जायचं नाही. तर काळजी घ्या त्या गोष्टीची. जी सर.